बघा काय लावते इथे. यांच्यासाठी इथे काय आहे, काहीतरी लावलंय वाटतं इथे, म्हणून भिजून भिजून हे लावतं. याच्यावरती चढायला वेलं ती मोठा आहे. तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते. हे बघा खाली पाऊस पण खूप डायरेक्ट कॅमेरावर पडला. सामा साफ करतो बघा. आता थोडं तुम्हाला दिसेल. इकडनं काय पूर्ण भरून टाकलं आहे बघा. इकडनं गार्डन आहे आणि इकडनं पूर्ण हा भरून टाकला आहे. आणि हे बघा आम्ही पाणी भरणार होतो आणि इथला हा पेटून गेला हवा. आणि आम्ही लाईट आहे चालू झालेला आणि बघा पाणी पण पूर्ण फेकून दिलं. आता दुरुस्त करावं लागेल. लवकर लवकर जाऊ आणि तिथून हे बंद करू. सो हे गाइस, गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा आज खूपच पाऊस येतोय. मी सकाळी सकाळी उठलो आणि बघतो तर काय एवढा पाऊस बघा. पहिला पाऊस एवढा आहे हे बघा. शेत वगैरे पूर्ण भरून टाकले बघा. रात्रीपासून येत असेल असं मला वाटतंय. तिकडे तुम्ही बघा, तिकडे तुम्हाला थोडं दिसत असेल. हे बघा पूर्ण शेतं पण भरून काढले आहेत. इकडनं पण आपण ते खेळलेलं म्हणून ते जास्त राहिलं नाही. हे वालं एवढा पाऊस आहे बघा. थांबणार की नाही ते पण नाही सांगता येत, कारण पूर्ण सेमच दिसतंय ढग. म्हणून काय एवढे बघा झाड पण कसं करून ठेवलंय. एवढा पाऊस, हा पाऊस पहिला असेल. पहिला म्हणजे आलेला पण थोडंफार आलेला आणि एवढं जास्त आलंय ना. हा पहिला पाऊस आहे बघा. इकडे पण पूर्ण भरून टाकलंय. मी वरती आलोय घरी आणि झाडं वगैरे कसे करून ठेवलेत बघा ना. हे हालत झाडांची. एवढा पाऊस आला. एवढे कधीपासून आता भात पेरणी करायला आपल्याला जायला लागेल, कारण खूप टाईम पण खूप झाला आहे. 6 महिना पण गेला आहे आणि आज म्हणून आता आलं आहे. आज पाणी थांबणार नाही असं वाटतंय मला. पूर्ण सेम आहे ढगामध्ये. बघा वरती आम्ही सामान ठेवलेलं आहे. ते सामान मंडलाचं आहे म्हणून याच्यावरती ठेवलं आहे. याला कलर मारायचं बाकी आहे थोडं. आणि इकडे भात वगैरे ठेवलं आहे म्हणून हे झाकावं लागेल. याच्यावरती ठेवावं लागेल तारपत्री. खुर्ची पण त्यांची म्हणजे मंडलवाल्यांचं. आणि इकडे पाऊस पण हा होतोय बघा. वरतून येतो इथून इथून. आणि आज बघा आज लाईट आहे हां. आणि जेव्हा इथे पाहिजे ना तेव्हा लाईट नसते बोर्डमध्ये. तर जाईल आता. मी दाखवतो, बटन पाडतो, जाईल आता थोड्या वेळाने. हां ती बघ नाही गेली काय रे, गेली वाट नाही. बघा लाईट पाडलं की जाते. फेन पण थोडं चाललंय. तर चला आता आपण घरी खालती जाऊया. हा बघा टप्पूला थंडी वाजत असेल म्हणून टप्पू बघा इथे येऊन राहिलं. याला थंडी वाजत असेल बघा. आता चादर वगैरे यांना देऊ. तर मित्रांनो मी सकाळी 7 वाजता व्हिडिओ बनवलेलं आणि आता किती 12:30 वाजलेत आणि पाऊस बघा तरी पण सेमच. पूर्ण शेत हे इथे नव्हतं पाणी, ते पण पूर्ण भरून टाकलं आहे. सकाळपासून एवढा पाऊस.
बघा भोवतून बघा पूर्ण शेत भरलेले दिसत आहे तिकडे. ते बघा बाजूबाजूला एवढा पाऊस. इकडनं पण पाणी पूर्ण वाहून जात आहे. घराच्या बाहेर सुद्धा निघू देत नाही एवढा पाऊस. याच्यामध्ये तर पूर्ण भरून टाकलं आहे बघा. एवढा पाऊस. मग इथेच बसून राहू आपण तोपर्यंत पाऊस संपत नाही तोपर्यंत. इकडनं पण गाज पूर्ण भरून टाकला आहे बघा. इकडनं गार्डन आहे आणि इकडनं पूर्ण हा भरून टाकला आहे. आणि इकडनं तुम्हाला दाखवतो. पूर्ण शेत भरून टाकलं आहे. आणि इकडे कोंबडा पण पूर्ण भिजलेला आहे. तुम्हाला हे बघा इकडे येऊन नाही राहता येते त्याला. पूर्ण भिजून राहिलं आहे तिकडे. हा बघा पलतोय आता. एवढी घरामधून बाहेर पण जाता येत नाही. एवढा म्हणजे एवढा खराब परिस्थिती झाली आहे आता. तर आता आपण वरतून बघू. सकाळी तुम्हाला दाखवलेलं तिथून सकाळी कसं होतं आणि आता तुम्हाला दाखवतो आता कसं आहे ते. वरती चढ. हे बघा आता इकडे पाणी वगैरे काहीच नाही भरलेलं होतं. आता बघा पूर्ण भरून टाकलं. तिकडनं तर खूपच. तिकडनं आधीच होत आहे आणि इकडे जास्त वाढलं आहे. आपण पूर्ण शेत भरून टाकलं आहे आमचं. बघा संध्याकाळचे 3:30 वाजले आणि पाऊस चालूच. आणि आई इकडे काय करते बघा. एवढा पाऊस. बघा काय लावते इथे. यांच्यासाठी इथे काय आहे काहीतरी लावलंय वाटतं इथे. म्हणून भिजून हे लावतं. याच्यावरती चढायला वेल. पपई पण लागले तिथे. पपई अजून वरती पण आहेत. आणि पपनस कॅमेऱ्यावरती पाणी आलंय. चला तोपर्यंत आपण इकडे जाऊन येऊ. तुम्हाला इथे आमच्या आजूबाजूला पाऊस दाखवतोय किती आलाय तो. हा बघा हा पण शेत पूर्ण भरलाय. आणि इकडे पण एवढा पाणी पूर्ण शेत भरून टाकले. हे बघा एवढा पाऊस. मी तुम्हाला झाड दाखवतो. एवढा मोठा झाड आहे ना आमच्या इथे. चिंचेचं झाड आहे. हो बघा किती मोठा आहे. तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय ते. हे बघा खालून पाऊस पण खूप डायरेक्ट कॅमेरावर पडला.
थांबा साफ करतो. बघा आता थोडं तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये आंबे लावलेत. आमचे नाही ते मोठे पप्पांचे आहेत. बघा तिकडनं पण पूर्ण शेत भरलेत बाहेर. आणि बेडूक खूप निघाले असं वाटत पण दिसत नाही. रात्री खूप आवाज करतील. एवढा पाऊस आला इकडनं पण. बघा बंद होता रस्ता तो पण आता हे करून टाकलं पूर्ण. इथे झोका पण हे एवढा पाऊस हा या वर्षाचा पहिला पाऊस एवढा आलाय. पूर्ण सत्यानाश करून टाकलाय. पण आला तर पण चांगलं. आणि आला तो चांगलं होता पण थोडं जास्तच आलाय आणि खूप लेट आलाय. बापरे हा बघा आमचा पेरूचं झाड पण तिकडनं गेलाय पूर्ण. राहील की नाही ते नाही सांगता येत. पडेल असं वाटतंय. पेरू लागले त्याला. हा बघा थोडं इकडनं आलाय म्हणून भीतीसारखी वाटते. कारण पूर्ण इकडनं पडून जाईल असं वाटतं मला. हा बघा पेरू खराब झालाय पूर्ण. पूर्ण हे एक इकडे आहे आपण खोडू. हा बघा खुडू आहे. आता खूपच पाऊस जोरात येत. हे बघा आम्ही पाणी भरणार होतो आणि इथला हा पेटून गेला. हवा आणि आम्ही लाईट आहे चालू झालेला आणि बघा पाणी पण पूर्ण फेकून दिलं. आता दुरुस्त करावं लागेल. लवकर जाऊ आणि तिथून हे बंद करू.